शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमेष जावेची लागे. काल आम्ही रात्री 1 पर्यंत आश्रम मध्ये बसलो होतो. चिदंबरेश्वरकडे झोपायला जायचं होतं. 1 वाजता उठून आता निघणार तेव्हा इथे आपले श्रीधर मुखे म्हणून आहे, हुबळीमध्ये त्यांची बहीण असते. ती बहीण आली होती, 60-65 वर्षाची असते. तिला वॉमिटिंग वगैरे झाले आणि ऊर्ध्वश्वास सुरू झाला. ते असे येऊन मला सांगितलं. मी माझ्या खोलीसमोर बसलो होतो. जेव्हा म्हटलं बीपी वगैरे बघा, ते बीपी बघायला गेले. तेवढ्यात ती गेल्या. रात्री 1 वाजता गेल्या. मग नंतर त्यांचे ते मुलगा मुलगी नातेवाईक वगैरे यायला 3 वाजले. आणि ते नंतर आले तेव्हा तो मुलगा थोडस म्हणजे असे इमोशनल होता. अत्यंत भाविक. आईवर त्याला खूप प्रेम. तो अक्षरशः त्या आईला मिठी मारून इतक्या जोराने ती बहीण आणि ते रडू लागले. सारखे आईच्या तोंडावर हात फिरवायचा, हलवायचा. नंतर समाधान झालं. नंतर त्याच्या डोक्यात एकदम असे आले की मी आईला म्हणजे आमच्या घरी घेऊन जातो. मग त्याला मी पुष्कळ समजावून सांगितलं, अरे भाग्य आहे, कुठे कुठेतरी मेलेल्यांना इकडे घेऊन येऊन महाराजांच्या सान्निध्यात त्यांचे संस्कार व्हावं म्हणून इथे करतात. आणि तू असे तिकडे घेऊन जातो म्हणतोस. पहिल्यांदा मी म्हटलं जा, म्हटलं घेऊन जा. आणि ते बाहेर बांधून ठेवलेले ते आहे ना, ते पण घेऊन जा. नंतर त्याला समजावून सांगितलं, अरे तुमचे आईला महाराजांनी इकडे बोलावून घेऊन आपल्या जवळ त्यांचे प्राण जाण्यासारखे त्यांच्या कृपेने ते झालेले आहे. बापूसाहेब साठे म्हणून होते महाराजांचे शिष्य. ते खूप श्रीमंत होते आणि त्यांना 2-3 मुलं. त्यांना सारखे मनामध्ये अशी चिंता काळजी असायची की मी गेल्यानंतर माझी मुलं माझे हे सगळे प्रॉपर्टी हे सगळे नीट सांभाळतील की नाही असे त्यांना वाटते. सगळ्यांना वाटते. जसे एखाद्या श्रीमंताला आपण कमवलेले पैसे, त्याला माझी मुलं हे सगळे त्याचे म्हणजे सार्थक करून घेतील की नाही असं त्यांना जसे वाटते, तसे महाराज म्हणाले मला वाटतं. म्हणाले मी जे काय मिळवून आणलेलो आहे किंवा त्या तुकामाईंच्या कृपेने घेऊन आलेलो आहे, माझी माणसं त्याचे म्हणजे सार्थक करून घेतील नाही म्हणून मला काळजी वाटते. आम्ही त्यांना काळजी वाटण्यासारखेच आहोत. काय करतो ते किती कळकळीने सांगतात. मी तुम्हाला सांगतो तुम्ही नामस्मरण करा. एवढे सांगून थांबले नाही. मी तुम्हाला हात जोडून सांगतो तुम्ही नामस्मरण करा. मी तुमचे पाय धरून सांगतो तुम्ही नामस्मरण करा. तरी आम्ही असे हे आहोत, जबरदस्त आहोत की
नाही होणार. महाराज म्हणाले जन्माला आलो म्हणून 24 तास जप करा. अरे 24 तास जप केले तर मग प्रपंच कसे चालणार? अरे तुमचा प्रपंच तो स्वतः येऊन तो करेल म्हणा. अनन्याश्चिंतयन्तो मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तुम्ही काय करता? प्रपंच तुम्ही अर्थात हातात माळ घेऊन बसा 24 तास, त्याचे सिंहासन हलू लागा. त्याला वाटतं की हा नामस्मरण करत बसला आणि माझ्या प्रपंचाचे त्याचे प्रपंचाचे सांभाळ मला करावं लागेल. तुकाराम बुवारी सकाळी सकाळी उठले, चालले आपले भंडारा डोंगरावर. रोज भगवंत काय श्रीखंड पुरी घालायला पाहिजे असं नाहीये. त्यांचे योगक्षेमाची कल्पनाच वेगळी आहे. आणि रात्री यायचे, बायको जिजीबाई मुलं महादेव आणि काशी खायला नाही. एक मूठभर पीठ नाही त्यांना गंजी वगैरे करून प्यायला देवा. भगवंत नाही बघत नव्हता का? 12 वर्ष वनवास मध्ये असताना पांडवांना तो काय भगवंत बघत नव्हता? पण तो सगळे करतो आहे, पण आम्हाला धाडस नाहीये. महाराज म्हणाले जन्माला आलो म्हणून 24 तास जप करा. आम्ही मान हलवतो, नाही होणार. 12 तास करा. आम्हाला खरोखर सांगायचं म्हणजे सेल्फ हिप्नोटायझेशन झालेलं आहे, आत्मसमोह झालेले आहे. आम्हाला काय आत्मसमोह झालेले आहे? प्रचंड आत्मसमोह झालेला आहे. आम्ही नामस्मरणाने आम्हाला सुख होणार नाही, भगवंताच्या भक्तीने सुख होणार नाही, उपासनेने आपल्याला सुख होणार नाही, पूजा पाठ केल्याने आपल्याला सुख होणार नाही. मग कशाने सुख होणार? केवळ पैसेने मला सुख होणार. हे आपल्या डोक्यामध्ये इतके भरलेले आहे. अर्थात माझ्यासारखे हजारो लोक जरी प्रवचन केले, सत्संग झाले, तरी सुद्धा हे डोक्यातून जाणार नाही, पैसेने सुखी होणार. ते बिचारे प्रवचन करून बाहेर आले, हो आम्हाला ते पैसेच येत नाही, काय करू? बँकेत अडकलेले पैसेच येत नाही, काय? किती जप करायला पाहिजे हो? ब्रेन वॉश झालेले आम्हाला या वैज्ञानिक संस्कृतीमुळे आणि पाश्चात्य संस्कृतीमुळे आमचे ब्रेन वॉश झालेले. सेल्फ हिप्नोटायझेशन झालेले. मग व्हायला काय व्हायला पाहिजे? डिहिप्नोटायझेशन व्हायला पाहिजे. डिहिप्नोटायझेशन होणे म्हणजे काय? पैसेने सुख होणार नाही, प्रपंचाने सुख होणार नाही. पैसेने सुखी झाला ऐसा न देखिला न ऐकिला. हो प्रवचन खूप छान सांगितले हो. पुढे काय? पैसेने सुखी झाला ऐसा न देखिला न ऐकिला. आज सकाळी काल रात्री तिथे थोडे प्रवचन झाले यात्रेबद्दल. तेव्हा तिथे मी सांगितलं, तुकाराम महाराज म्हणाले परम मूर्खा माझी मूर्ख. समर्थ रामदास म्हणाले परम मूर्खा माझी मूर्ख, जो मानी संसारी सुख, संसारा एवढा दुःख अनेक नाही. वाटतं का मला? प्रपंचामध्ये किती आघात होतात, कष्ट होतात, दुःख होतात, तरी सुद्धा तो प्रपंच आपल्याला सोडावंसं वाटत नाही. तरी सुद्धा आपल्याला वाटत नाही की आम्हाला थोडंसं परमार्थ करायला पाहिजे.
डिहिप्नॉटायझेशन व्हायला पाहिजे. पैशाने मला सुख होणार नाही. आजकाल तुम्ही बघतो आहोत शिक्षणाला केवढे महत्व आहे बघा. हल्ली काय शिक्षणाच्या मागे लोक लागलेले आहेत. ते LKG काय, UKG काय, किती डोनेशन, किती ऍडमिशन मिळत नाही LKG UKG ला शाळेत. तेवढा आनंद होतो. माझा मुलगा MBBS झाला, MD झाला. माझा मुलगा अमेरिकेमध्ये आहे. कशाला? भीक मागायला गेलेला. दरिद्र आहे तो. त्याला भारतात मिळणाऱ्या पैशाने पोट भरत नाही म्हणून तिथे तो भीक मागायला गेलेला आहे. आम्ही इतक्या त्या पैशाचे मागे लागलेलो आहोत. तेवढे म्हणजे शिक्षणाला एवढे महत्व का आले? डोनेशन काय, अर्थात हे काय. मी मुंबईला जात असतो, गोरेगावला असतो मी. तिथे दफ्तरदार म्हणून आहेत त्यांच्याकडे. शेजारी एक शाळा आहे, ओबेराय इंटरनॅशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. तिथे बाजूला, रस्त्याच्या बाजूला सारखे म्हणजे किमतीचे गाड्या उभ्या असतात. इनोवा, सफारी, त्याच्यापेक्षा किमतीचे. मी म्हटलं कोण येतात असे इथे रोज? म्हणले नाही, म्हणले कोणी येत नाही. की LKG UKG पहिल्या स्टँडर्डच्या मुलांना घेऊन येण्यासाठी गाड्या असतात. अरे बापरे. आणि त्यांच्या मुलांची शाळा संपेपर्यंत तो ड्रायव्हर तिथेच असायला पाहिजे आणि शाळा संपल्यानंतर त्यांना घेऊन जायचं. इतके ते गाडीमध्ये बरोबर येऊन ते म्हणजे त्यांचे ऍडमिशन डोनेशन वगैरे काय आहे ते म्हटले 11 लाख रुपये डोनेशन आहे म्हणा LKG मुलाला. आणि मी म्हटलं एवढे काय शिकतोय 11 लाखाचं? आमच्याकडे ते एक दिवस कोणतरी आले. मी त्यांना विचारलं काय वहिनी का नाही? ते म्हणाले की वहिनी ऍडमिट झालेले दवाखान्यामध्ये. काय ऍडमिट झालेले? म्हटले मुलाला म्हणजे LKG UKG काहीतरी पहिल्या दुसऱ्या वर्गातल्या मुलाला कुठल्याही शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नाही म्हणून ऍडमिट झालेले. किती टेन्शन करून घेतात ती मुलं सुद्धा. किती टेन्शन करून 5-6 वर्षांची मुलं असतात. माझ्याकडे येऊन म्हणतात गुरुजी मला खूप टेन्शन झालं. कशाला? कळत नाही. आई वडिलांना टेन्शन, मुलांना टेन्शन. आम्ही लहान असताना काही आमचे आई वडील, आमचे वडील मास्तरच होते प्रायमरी स्कूलमध्ये. आम्ही आठवड्यातले 1-2 दिवस शाळेला जातो. पण एवढे शिक्षणाला एवढे महत्व का आहे? त्याला एकच कारण आहे. आमची परिस्थिती अशी झालेली आहे, आम्हाला वस्तूशिवाय सुख नाही. सारखे वस्तू पाहिजे. ही वैज्ञानिक संस्कृती आम्हाला असे भुलवलेली आहे की आम्हाला वस्तूतून सुख मिळवण्याची इतकी म्हणजे प्रचंड वासना, प्रवृत्ती. वस्तू पाहिजे, घरामध्ये भरपूर वस्तू पाहिजे. दिवसेंदिवस ते अर्थात नवीन वस्तू तयार होत चाललेले आहेत. आम्ही इकडे नवीन दुकान केवढे मोठे असतात. पण आपल्या भारतीय संस्कृतीची महानता कशामध्ये आहे? That man is the richest whose pleasures are cheapest.
ज्या माणसाला चटणी भाकरी खाऊन चटईवर गाढ झोप लागत नाही त्या माणसा इतका श्रीमंत, चटईवर गाढ झोप लागते त्या माणसा इतका श्रीमंत कोणीच नाही. ज्या माणसाला म्हणजे पंचपक्वान जेवण करून किंवा बेकरी मधले वाटेल ते खाऊन फोम गादीवर लोळले तरी झोप लागत नाही त्या माणसा इतका दरिद्र कोणी. आमच्या भारतीय साधू संतांचे फार महानता कशामध्ये आहे, ते मेक पॉवर्टी फॅशनेबल. ते गरिबीला भूषण समजले. आम्ही श्रीमंतीचे मागे लागलेलो आहोत. परम मूर्खा मादी मूर्ख जो मानी संसारी सुख. प्रपंचामध्ये सुख आहे असे ज्याला वाटतं तो शतमूर्ख आहे. परम मूर्खामध्ये मूर्ख. संसार आहे एवढा दुःख आणिक नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये देतात, कितीतरी उदाहरण देतात. ते म्हणतात संसार कसे आहे. ते म्हणतात की पेव असतं, ते धान्य वगैरे ज्वारी वगैरे घालण्याचे पेव असतं. त्याच्यामध्ये समजा की 1000 विंचू पडलेले, हजारो. जर आपण त्याच्यामध्ये पडलो, जेवढे सुख आहे ना तेवढे सुख संसारामध्ये आहे. त्या विंचूने भरलेल्या भेव मध्ये पडलो तर जेवढे सुख आहे तेवढे संसारामध्ये सुख. पण आम्हाला सुख वाटतं की संसारामध्ये, प्रपंचामध्ये आम्हाला सुख वाटत काय नाही हो. या एक मुलीचे लग्न केले आणि मुलाला नोकरी लागली, मग आपण सुखी झालो. विवेकीनाम तो सर्व दुःखमेव न तू अविवेकीनाम. जो विवेकी आहे त्याला सगळे दुःख आहे, जो अविवेकी आहे त्याला सुख आहे सगळे. आमची परिस्थिती कशी झालेली आहे म्हणजे, समजा कोणाच्या घरी म्हणजे गाई म्हैस वगैरे असतात, तिथे कुठेतरी कोपऱ्यात एवढेसे शेण पडलेले आहे आणि 1-2 महिने त्या शेणाकडे लक्ष नाही. त्याच्यामध्ये पांढरे पांढरे हे होतात बघा किडे, बुचू असे किडे होतात. एक दिवस तो यजमान बघितला, मग त्याला वाटलं की अरे किती त्रास होत असतील त्यांना. वाटून तो काय केला, तो एक म्हणजे हे घेतला, म्हणजे एक पात्र घेतला आणि ते किडे काढून त्याच्यामध्ये खात. ते काय होतात म्हणूनच जातात. त्यांना त्या शेणामध्ये सुख. आता हे सगळं उलगडून सांगायला पाहिजे. जसे त्या किड्यांना शेणामध्येच सुख आहे तसे आमची परिस्थिती आहे. ते म्हणजे ते पकडणारे असतात ना, मासे पकडणारे 5-6 बायका ते जिथे बाजार होतो तिथे जाऊन त्या मासे वगैरे विकून परत चालल्या होत्या. पाऊस येण्यासारखे वाटले आणि इकडे तिकडे बघितलं तर ते फुलांचा एक बाग. आणि ते त्या मालकाला विचारले, पाऊस पडण्यासारखे झालेले आहे, आम्ही थोडी वेळ इथे बसून जाऊ का, नंतर पाऊस थांबल्यानंतर. बर म्हणाले. मग त्या बायका जाऊन तिथे बसल्या आणि पाऊस पडू लागला. फार वेळपर्यंत पाऊस पडू लागला तेव्हा त्यांना वाटलं की आपण इथे झोपू, उद्या सकाळी जाऊ. मग त्यांनी तिथे झोपल्या आणि नंतर पाऊस थांबला. नंतर वारा सुटला. तिथे काय गुलाब आहे, मोगरा आहे, चाफे आहे, असे सुगंध वारा सुटला. ते गाढ झोप लागलेल्या बायकांना तो वारा सुटल्याबरोबर एकदम त्यांना जाग आली. अरे काय काम असतं. त्यांना झोप लागेना.
त्या फुलांच्या वासामध्ये त्यांना झोप लागली. तेव्हा एक म्हातारी म्हणाली, काळजी करू नका, तुमच्या ते टोपले आहेत ना ते घ्या आणि त्याला पाणी शिंपला आणि डोक्यावर घेऊन झोपा तोंडावर. मग ते तोंडावर घेऊन झोपल्यानंतर गाढ झोप लागली. तशी आमची परिस्थिती आहे, तसे आमचे सुख आहे. साधू संत किती कळकळीने सांगतात की प्रपंचामध्ये सुख नाही. सारखे म्हणजे आम्हाला दुःख होत असताना सुद्धा आम्हाला प्रपंच पाहिजेच, असू दे. विवेकिनां तो सर्वं दुःखमेव न तु अविवेकिनां. जो विवेकी आहे, जाणकार आहे, समजदार आहे, त्याला सगळ्यामध्ये दुःख वाटतं. जन्म दुःखम, जरा दुःखम, जाया दुःखम पुनः पुनः, अंतकालम महादुःखम तस्मात् जागृहि जागृहि. जन्म दुःख, किती दुःख आहे जन्म म्हणजे. तो मूल आडवा लागला की काय दुःख आहे. सीझरिंग करताना किती अनेक प्रकारचे काहीतरी होतात. परवा कोणीतरी आम्हाला सांगत होते, ते सीझरिंग करताना डॉक्टर ते चाकू आतच ठेवून शिवलेला होता. नंतर सारखे त्या बाईला आतमध्ये दुखायला, परत ते जाऊन ते सोनोग्राफीवर केल्यानंतर आतमध्ये चाकू आहे, मग ते परत काढले. त्या मुलाला किती दुःख. जरा दुःखम, वार्धक्य दुःख. आयुष्यभर आम्ही खूप खाल्लेलो प्यालेलो हो, आणि तेव्हा ते खाणे होत नाही, पिणे होत नाही, जमत नाही, म्हातारपण झालेलं असतं. आणि मुलगा म्हणजे अमेरिकेला गेलेलो असतो आणि मुलगी आणखीन कुठेतरी गेलेली असते. घरी फक्त दोन म्हातारे, कोथिंबीरचे म्हणजे पेंडे आणून देणारे कोणी नाही. तेव्हा मुलाचे पत्र येतं की बाळंती पण आहे, तो घे आई बाबा. त्यांना किती आनंद, आम्ही अमेरिकेला चाललो, सगळ्यांना सांगतात गावभर. मग गेले अमेरिकेला. ते दोघे नोकरीला जाणार, हे दोघे म्हातारे पिशाच्या सारखे या खोलीतून त्या खोली, त्या खोलीतून या खोलीमध्ये फिरत राहणार. भाषा नाही, काही नाही, लोकांची ओळख. आपल्याला जीवन म्हणजे काय हे कळतच नाही खरं. असू दे, मला काय सांगायचं आहे की काल परिस्थिती अशी होती की त्या बाई गेल्या. गेल्यानंतर मग काय करणार. ते सगळे हे झाले आणि सकाळी 5-5:30 वाजले. ते सगळे उठून यायचे तोपर्यंत मग अंघोळ करून उपासना करून निघायला थोडासा उशीर झाला. हे सगळे आपल्या प्रपंचामध्ये असणारच. त्यांना आपण कसे, याला आमचे रिस्पॉन्स काय आहे याला फार महत्व. महाराज म्हणाले की परमार्थ, महाराजांना कोणीतरी म्हणाले महाराज परमार्थ एकच शब्दात सांगा. महाराज म्हणले प्रतिक्रिया, बस रिस्पॉन्स. प्रत्येक म्हणजे कार्यामध्ये, घटनेमध्ये, परिस्थितीमध्ये आमचे काय रिस्पॉन्स असतं ते आमचे परमार्थाचे डिग्री दाखवतो. अर्थात मी सांगितलं किती वस्तू पाहिजे आम्हाला. त्यातले त्यात काय झालेलं आहे, हल्ली एक हे सुरुवात झालं, कोणीतरी सांगत होत्या, इंटिरियर डेकोरेशन डिप्लोमा. म्हणजे आपल्या म्हणजे कामाला उपयोग नसलेल्या वस्तू आणून घरामध्ये भरून ठेवणे, म्हणजे निरुपयोगी वस्तू आणून घरामध्ये भरून ठेवणे म्हणजे इंटिरियर डेकोरेशन. आम्हाला हिप्नोटायझेशन झालेले.
आम्ही वस्तूंच्या मागे लागलेलो आहोत. हे पाहिजे, फ्रीज पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. हे सगळे नसताना काय माणसं जगलेच नव्हते का? जीवनाचं चाललेलंच नव्हतं का? हे या वैज्ञानिक संस्कृतीमुळे नवीन नवीन आविष्कार जरी होत असले पण माणूस दिवसेंदिवस दुःखी होत चाललेला आहे, असमाधानी होत चाललेला आहे. शांती नाही, समाधान नाही माणसाला. आम्ही ती शांती आणि समाधान या प्रपंचामध्ये, या वस्तूमध्ये शोधण्याचे प्रयत्न करीत आहोत. शांती समाधान कुठे आहे आम्हाला कल्पनाच नाहीये. एक म्हातारी आपल्या घरासमोर रात्री 8 वाजता काहीतरी शोधत होती. फार वेळपर्यंत ट्यूबलाईटच्या उजेडमध्ये शोधत होती. फार वेळपर्यंत शोधत असताना तो एक मुलगा पाहत बसला होता. तो विचारला, आजीबाई काय हरवला, किती वेळ शोधता? ती म्हणाली की बाळ सुई हरवलेली. त्याला वाटलं की आजीचे डोळे दिसत नसेल म्हणून आपण शोधून देऊ म्हणून तो इकडे तिकडे सगळे शोधला, कुठे सुई दिसली नाही. तो विचारला, आजी सुई कुठे हरवलेली आहे, पडलेली आहे? ती म्हणाली स्वयंपाकघरात. मग स्वयंपाकघरात पडलेली सुई इकडे कशाला शोधता? तिकडे अंधार आहे, इकडे उजेड आहे म्हणून. जिथे म्हणजे ती सुई जिथे पडलेली आहे तिथे जरी अंधार असले तरी काहीतरी आपण त्याला म्हणजे अनुकूल करून घेऊन ती सुई तिथे शोधले तरच तिथे ती सुई मिळणार. आणि जिथे त्या सुईच नाहीच नाही तिथे आम्ही आयुष्यभर शोधले तर ती सुई मिळणार. तसे आमचे चाललेले आहे. जिथे दुःखच दुःख भरलेले आहे, जन्म दुःखम जरा दुःखम. आणखीन पुढचं मी मुद्दाम सांगितलं नाहीये पण सांगून टाकतो. जाया दुःखम पुन्हा पुन्हा. संस्कृत मध्ये श्लोक कोणी लिहिले माहिती नाही पण त्याचा अर्थ सांगतोच. जाया म्हणजे बायको. क्षणोक्षणी दुःख देणारी वस्तू या जगामध्ये काहीतरी असेल. क्षमा करा, मी माझ्या याच्याने सांगितलेलं नाही. ते जाणणाऱ्याला कळतं, विवेकीला कळतं कसे म्हणून. असू दे. साधू सत्पुरुषांची केवढी आपल्याबद्दल कळकळी आहे की तुम्ही तिथे ती वस्तू जिथे नाहीच नाही तिथे कशाला आयुष्य घालवतात शोधण्यामध्ये. जिथे त्या वस्तूंचे म्हणजे राश पडलेली आहे तिथे तुम्ही शोधला तर ती वस्तू तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचे जीवन सार्थक होऊन जाईल. आम्हाला सुख पाहिजे आहे. आमच्या भारतीय ऋषीमुनींच्या डोळ्यासमोर सुद्धा 2 प्रश्न होते. काय प्रश्न होते? जे अर्थात जे सुख आम्हाला पाहिजे आहे ते सुख आमच्या हाताला लागत नाही आणि जे दुःख आम्हाला नको आहे ते दुःख आम्हाला सोडून जात नाही. सुख पाहिजे ते मिळत नाही, दुःख नको ते सुटत नाही. मग काय करायचं? मग या प्रश्नाला उत्तर त्यांनीच दिलेले आहे. तुम्ही या जगामध्ये ते शोधू नका. सुख पाहिजे असेल सुखाचे शोध थांबवा. एक निसर्गदत्त महाराज म्हणून होऊन गेले, त्यांनी सांगितलेले सुख पाहिजे असेल या जगामध्ये सुखाचे शोध थांबवा. यात सुख होईल, त्यात सुख होईल, काही नाही हो. एक मोठे घर बांधले की आम्हाला सुख होईल. ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. काय त्यांनी दिव्य उत्तर सांगितले, दिव्य वाक्य सांगितले. माळे देवते नेले, ते होते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले,
ओवावेगा वा. 9032 ओव्या दिलेल्या त्या महात्म्याने त्या 9032 ओव्यांचे सार आम्ही भगवंताचे झाल्याशिवाय समाधान नाही. आय एम बिलॉंगिंग टू हिम, आय एम बिलॉंगिंग टू हिम. भगवंताच्या अस्तित्वाच्या जाणीवेच्या अनुसंधानाचं चिन्ह म्हणजे भगवंताचे नाम आहे. नाम म्हणजे काय? भगवंताच्या आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या अस्तित्वाच्या जाणीवेच्या चिन्ह म्हणजे भगवंत नाम. तो आहे, तो आहे, तो आहे, तो आहे, तो माझ्या अंतःकरणामध्ये आहे. त्याला विसरलो आणि सुखात सुख हरवलो आणि हरवलेले सुख आम्ही या जगामध्ये शोधण्याची धडपड पडलो. ययाती म्हणून एक सम्राट राजा होऊन गेला. तो आयुष्यभर तो राजाच होता. त्याला काय कमी आहे? 5 प्रकाराने सुख भोगता येतं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. डोळे, कान अर्थात जीभ, त्वचा. त्यांनी ते जेव्हा जे पाहिजे ते त्याला म्हणजे मिळू शकत होता. ते सगळे तो त्याचा उपभोग करून 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 आयुष्य संपला, पण त्याला काय समाधान झाले? तृप्ती झाली नाही. तेव्हा तो आपल्या मुलाला म्हटलं, अरे मला अजूनही समाधान झाले नाही. मी जगातल्या सगळ्या प्रकारचे सुख भोगलो, पण मला समाधान नाही. म्हणून तू मला परत तुझे यौवन मला दे, तारुण्य दे मला. मी आणखीन सुख भोगणार आहे आणि माझे म्हातारपण तू घे. तू म्हटलं आपण वडील आहात, मी आपला मुलगा आहे, काय हरकत नाही, देतो म्हटलं. त्यांनी आपले म्हातारपण त्याला दिले आपले आणि त्यांचे म्हातारपण आपण घेतले आणि त्यांना यौवन दिलं आणि परत सैकडो वर्ष प्रपंचाच्या विषयांचे सुख भोगले. कालच मी ज्ञानेश्वरीची ओवी लिहित होतो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले, जसे उपभोग आपण करत गेलो काम वाढतच जाणार. कसे ते म्हणाले, जसे आपण अग्नीमध्ये लाकूड घालत जातो तसे म्हणजे अग्नी पेटतच जाणार. कधी त्याचे म्हणजे समाधान होणार नाही. महाराजांच्याकडे कोणीतरी आले, महाराज सगळ्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल आहे पण समाधान नाही. काल परवा 2-3 दिवसाच्या मागच्या प्रवचन मध्ये आलेले, सगळ्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल आहे. बायको, मुलं, सगळे पैसे, अडके, घर दार, जमीन जुमला सगळे आहे पण समाधान नाही. हे समाधान या जगात आपल्याला म्हणजे या जगात नाहीच नाही. या प्रपंचातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती समाधानाचे रॉ मटेरियल नाहीये. तुम्ही त्या वस्तू, व्यक्ती, परिस्थितीतून समाधान मिळवू हे शक्यच नाही. काय नाही हो, त्या मुलीशी मी लग्न केले, मला सुख होईल, समाधान होईल, आणि ती मुलगी सुद्धा असेच म्हणत असते, या मुलाशी मी लग्न केलं की मला सुख होईल. म्हणजे दोन्ही दुःखी असतात. मुलगाही दुःखी, मुलगीही दुःखी. एक मुलगा मुलगी महाराजांकडे गेले, महाराज मी या मुलीशी लग्न केले तर मला सुख होईल का? महाराज हसले आणि म्हणाले, अरे मला 65 वर्ष आता, मी आजपर्यंत या जिभेने प्रपंच करून सुख मिळेल असे बोललेलो नाहीये. प्रपंच केला आणि सुखी झाला, ऐसा न देखला न ऐकला.
आम्ही सत्पुरुषांच्या पेक्षाही आमचे दिमाग जास्त आहे, म्हणूनच प्रपंचाच्या मागे लागलेलो. आणि त्याच्यामध्ये आणखीन प्रपंच वाढवण्याची धडपड इतकी आहे आमची, काय नाही. आणखीन एक इकडे एक हे करणार आहे, तिकडे एक ते करणार आहे. 60 ते 60 वर्ष नोकरी केलेली असतात. अहो आता काय विषय, काय स्वस्त आहात नाही हो, काय करतात, काहीतरी साईड बिझनेस करतो. कशाला काहीतरी हो, म्हणजे असे काहीतरी आपल्या हिंग जिऱ्यासाठी काहीतरी होईल, हिंग जिऱ्यासाठी साईड बिझनेस. सगळे हिंग जिऱ्याचे गिराईकच आहे. आता पुढे ठेवल्यानंतर तैसेची राहावे, कुठेतरी आपल्याला सेमिकॉलन कामा फुल पॉइंट पाहिजे की नाही. आता संपला. एवढे वर्ष मी प्रपंच केलेला आहे, मला काही सुख हाताला लागलेलं नाहीये. महाराज म्हणाले एक लांब एक कुठल्या तरी एक डोंगरावर जाऊन बसा आणि तुम्हाला कळू लागल्यापासून आजपर्यंत जीवनाचं सिंहावलोकन करून बघा. मी आजपर्यंत गप बसलेलो नाहीये. म्हणजे माझ्या कुवतीप्रमाणे मी खटपट करतच आलेलो आहे. कशासाठी? सुखासाठी. ते मुंबईचे लोकल असतात ना, ते आवाज करतात बघा, कशासाठी? सुखासाठी. कशासाठी? सुखासाठी. आणि डोंगरावर जाऊन बसून विचार करा की आजपर्यंत मी सुखासाठी एवढे खटपट केली, पण या क्षणी मला सुख आहे. मी काल तिथे एक प्रवचन मध्ये सांगितले, या प्रपंचामध्ये तिघेच अगदी आनंदात असणारी माणसं म्हणजे ती. कोण कोण? एक अगदी लहान मूल, अजून वर्ष सुद्धा झालेलं मूल असते ना, तुम्ही त्याला एक पोटभर दूध पाजला आणि कुठेही टाका, आनंदात असतो. घाण म्हणजे ते घाण करून घेतलेले असते त्याच्यामध्येच रोडत असतो. तुम्ही गादीमध्ये झोपवला तरी त्या आनंदात रोडतो. अंगावर कपडे असू देत नसू देत. आणि दुसरे म्हणजे आमच्या हेपाडीमध्ये आहे की नाही, वेडे माणूस असतो ना, वेडा असतो तो, अगदी आनंदात असतो, मस्त असतो. त्याला काय फिकीर नाही कशाची. काहीतरी खायला मिळाले की झाले. आणि तिसरे म्हणजे इथे बसलेले आहेत ते. या तिघांना सोडून बाकी सगळे, मी म्हटलं समाधान, ज्यांना समाधान आहे त्याने हात वर करा. असं जर म्हटलं ना, समजा तुम्ही हात वर केला, 2 कारण असेल. तुम्हाला समाधान म्हणजे काय कळलेलं नसेल, आणि दुसरे सांगायला नको, लबाड नसतं. अर्थात या प्रपंचातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती समाधानाचे लाभ मटेरियल नाही. तर बाहेरून समाधान निर्माण करून घेतो हे शक्यच नाही. महाराज म्हणाले मला 65 वर्ष झाले, आजपर्यंत मी या जिभेने प्रपंच करून सुख होईल असे बोललेलो नाही. तू कशाला मला ह्या शब्दाने माझी जीभ विटाळ करशो. पण काही सांगून सुद्धा नाही हो. मग कशामध्ये सुख आहे? महाराज म्हणाले, ते तो माणूस म्हटला सगळ्या दृष्टीने अनुकूल आहे, पण समाधान नाही. पैसेने समाधान नाही. आज गाडीमध्ये सांगत येत होतो
की इंग्लंडची जी राणी होती ती जगामध्ये जे मोठे श्रीमंत आहेत असे ते बोटाने मोजण्या इतक्या श्रीमंतांमध्ये एक होते. दुसरा एक हैदराबाद निजाम. पण ती पार्लिमेंटला एक अर्ज केली. काय अर्ज केली? तुम्ही जे मला कॉम्पन्सेशन देता ते मला कमी पडतात म्हणून आणखीन कॉम्पन्सेशन द्या. काय करायचं? दलित लोक. अर्थात महाराज म्हणाले ಬೇಕು ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಭಿಕಾರಿತನದ ಲಕ್ಷಣ, साकू साकू ಅನ್ನೋದು खरे श्रीमंती लक्षण. पाहिजे पाहिजे म्हणणे म्हणजे भिकारीपणाचे लक्षण, पुरे पुरे म्हणणे म्हणजे खरी श्रीमंतीचे लक्षण. आता भगवंतांनी आम्हाला अन्न वस्त्र आणि आश्रय दिलेला आहे, बस पुरे. आता आपण नाम घेऊ. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदा. ज्याला आम्ही विपत म्हणतो आहोत ते विपत नाही आहे, ज्याला आम्ही संपत म्हणतो आहोत ते संपत नाही आहे. म्हणजे विपत म्हणजे काय आणि संपत म्हणजे काय? विपत विस्मरणं विष्णोः संपन्न नारायण स्मृती. विपत म्हणजे भगवंताला विसरून आम्ही जो प्रपंच करतो आहे ते प्रचंड विपत आपल्या जीवनामध्ये. संपत म्हणजे भगवंताचे स्मरण म्हणजे कबीरा सब जग निर्धना धनवंता नहीं कोय, धनवंता सो जानिए जाके राम नाम धन होय. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे और जग रोए. असे आम्ही काय केलेले आहे? आम्हाला पुष्कळ लोक फोन करून सांगतात, हो आज आमचं जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे, आम्हाला काहीतरी 2-4 शब्द सांगा म्हणतात. मी तर सांगत असतो, प्रेमाने सांगतो. समजा उद्या तुमचा वाढदिवस असेल, तुम्हाला थोडी वेळ मिळाली तर तुम्ही कुठल्या तरी कोपऱ्यात बसून खूप रडा. हो काय रडायचं? मग काय हसायचं? हसण्यासारखे काय केले म्हणून तुम्ही हसणार? आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गता पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षका लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला विद्युच्चरम जीवनम तस्मात्. अर्थात ते प्रार्थना करता आयु क्षीणम दिने दिने. आमची परिस्थिती काय झालेली आहे? एक साप एक भेडूकला असे गिळत होता. तो भेडूक मोठा होता म्हणून ते हळूहळू तोंडात घेत होता. तेव्हा तो भेडूक काय करत होता की आम्हाला कानडी मातृभाषेवाल्यांना ते स्त्रीलिंग पुल्लिंग आम्हाला काय कळत नाहीये, तुम्ही समजून घ्यायचं. भेडूक स्त्रीलिंग बोलायचे का पुरुष बहुवचन एकवचन कळत नाही, पण समजून घ्या. ते गिळत असताना ते भेडूक आहे ना, ते समोर मासे उडत असताना त्यांना खायला असे जीभचा म्हणजे बाहेर काढत होता. अशी आमची परिस्थिती. क्षणोक्षणी आम्ही मृत्यूच्या तोंडात चाललेलो आहोत. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मुलगा 1 वर्षाचा झाला, केवढे म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढदिवस करतात. अरे 1 वर्ष त्याच्या आयुष्यातला गेला, याच्याबद्दल तुम्हाला काय कल्पना आहे का? आमचा मुलगा 1 वर्षाचा झाला, हो काय 1 वर्ष वाया गेले. मला आता 88 वर्ष काय केलं? फक्त नमस्कार करण्यापुरते. म्हातारे आहेत, मोठे आहेत, थोर माणूस आहे. हो आम्ही काय केलेले? जब हम पैदा हुए जग हसे हम रोए,
ऐसी करनी कर चलो हम हासे जग रोए. एक बाई होती महाराष्ट्रातलीच बाई, ते लहानपणीच तिचा नवरा वारला. कसे कसे असतात बघ. आणि तिला वाटलं की आता प्रपंचाचा हे नको व्याप नको. ती सरळ नर्मदा नदीला गेली. तिथे ती बाई नर्मदेमध्ये असे बुडून असे बाहेर येतानाच तिने संकल्प करूनच उठले की या जिभेने आता राम या शब्दाशिवाय दुसरा शब्द उच्चार होणार नाही. त्या बाईने आयुष्यभर श्रीराम 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 रामबाई म्हणूनच प्रसिद्ध झाली. ती बाई नंतर तिला म्हणजे भक्त लोक तिला पैसे पाठवायचं. त्यावेळी तिला वाचायला लिहायला सुद्धा येत नव्हतं. ती असे बोट म्हणजे असे बोटाने हे करायचे. असे केले की तिथे श्रीराम हे करायचे. श्रीराम अक्षर म्हणजे हे व्हायचे. इतके त्यांनी नामस्मरण केले. ब्रह्मानंद महाराज दीपावली दिवाळी नाही नवरात्री वगैरे असताना असे खूप खवा मागवायचे आणि मोठ्या परातमध्ये तो खवा घेऊन रात्री असे सगळीकडे हे म्हणजे असे हे लावायचं हिला वगैरे काय म्हणतात त्याला ते लावून मग 10-12 लोक बसून खवा पेढे करायचे. असे गोल करायचे, असे बांधायचे, असे टाकायचे. त्यांच्या शेजारी भीमराव गाडगोळे बसले होते. तर ते सहज त्यांच्या पेढेकडे बघितल्यावर त्याच्यावर श्रीराम असे हे होत. तेव्हा ते बोलणार होता भोसलेच्या पैसे. महाराज म्हणाले जन्माला आलो म्हणून 24 तास जप करा. होत नाही. 12 तास नाही. त्या भगवंताच्या नामापेक्षा मला प्रपंच फार फार म्हणजे फार व्हॅल्युएबल वाटत. कालच्या प्रवचनात 2-3 दिवसाच्या प्रवचनामध्ये बाबा महाराज म्हणाले समजा तुम्ही अनुसंधानामध्ये असताना एखादे काम कुठले तरी काम वेळेवर करण्याचे जर राहिले तर काळजी करण्याचं कारण. तुम्ही ऑफिसला जरी जाणे विसरला काळजी करण्याचं कारण. भगवंताच्या नामा इतके प्रचंड व्हॅल्युएबल म्हणजे अत्यंत मौल्यवान वस्तू या जगामध्ये कुठे. म्हणून महाराजांनी अगदी कळकळीने सांगितले 12 तास नाही होत. मी असा एक महात्मा बघितलेला आहे. मी तिथे 3.5 वर्ष होतो नेमावरला. तिथे एक विश्वनाथ प्रकाश ब्रह्मचारी म्हणून होते. ते कर्नाटकातलेच होते. सिद्धापूर म्हणून गाव आहे तिथलं. ते सकाळी 4 वाजता उठून नर्मदेमध्ये अंघोळ करून संध्या करायची. आणि त्यांची खोली जास्तीत जास्त म्हणजे 4.5 फूट रुंद आणि 6-6.5 फूट लांब. मारुतीच्या मंदिरातल्या शेजारीची खोली. तेवढ्यामध्ये ते 9 वर्ष राहिले. 4 वाजता उठून संध्या करून अंघोळ करून आपले रोजचे संध्या करायचे. मग त्यांनी आता भिंतीकडे तोंड करून बसून, भिंतीला टेकून नाही, भिंतीकडे तोंड करून बसून गायत्री जप करायचे. संध्याकाळी 7 वाजता ते परत उठायचे, अंघोळ करून यायचे. एक कोणीतरी भक्त त्यांना म्हणजे एका ताटामध्ये एक भांड तांदूळ, 1 वाटी दूध आणि 1 वाटीभर साखर, 1 भांडभर दूध हळूच असे ठेवून जात होते. आणि नंतर रात्री 7 वाजता अंघोळ करून आपले संध्याकाळची संध्या करायची. आणि नंतर त्या तांदूळचा भात करून घ्यायचं, दूध आणि साखर घालून काढून खायचे आणि थोडंसे फिरून यायचे आणि परत 11 वाजता झोपायचे. ऐकून ठेवा फक्त. 11 वाजता परत झोपायचे, परत 4 वाजता उठायचे.
ते म्हणाले 9 वर्ष मी सूर्यच बघितलेलं नाही. आम्ही ज्या सत्पुरुषांच्या शिष्य म्हणतो आणि ज्या सत्पुरुषाबद्दल आपल्याला इतका आदर आहे, गौरव आहे, भक्तिभाव आहे, त्या सत्पुरुषांना आवडेल, त्या सत्पुरुषांना शोभेल असे एकच शिष्य होऊन गेले, ते म्हणजे ब्रह्मानंद महाराज. ज्यांचा फोटो म्हणजे आज शेजारी ठेवले तर वाह काय गुरु काय शिष्य म्हणण्यासारखे एकच शिष्य होऊन गेले, ते म्हणजे ब्रह्मानंद महाराज. मग मी बाबांना विचारलं, बाबांच्या खोलीमध्ये ही चर्चा चालू होती, तेव्हा मी बाबांना विचारलं, बाबा मग आम्ही कसे? तेव्हा म्हणाले महाराजांना आवडेल असे आम्ही शिष्य होऊ शकतो म्हणाले. महाराजांना आवडेल असे शिष्य व्हायला काय करायला पाहिजे? काही करण्याचं कारण नाही. काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ताला की समजा. उठता बसता काम करिता नाम सोडू नये. त्या भगवंताच्या नामामध्ये प्रचंड शक्ती आहे. नामनी यावती शक्ती ही पाप निर्हरणे हरे हे, तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनः. एवढा जरी महापापी झाला तरी सुद्धा, एवढा जरी पापी झाला तरी सुद्धा भगवंताच्या नामामध्ये एवढे पाप हरण करण्याची शक्ती आहे की त्याच्या पुढे तो किती जरी पापी झाला तरी त्याचे पाप सगळे नष्ट होतात. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नाश. भगवंताच्या नामस्मरण जर करत गेलो, पुण्य शरीर असू दे. महाराज काय म्हणाले? तो काय म्हटला महाराज? सगळ्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल आहे पण समाधान नाही. महाराज म्हणाले ज्या अर्थी तुमच्या सगळ्या परिस्थिती अनुकूल असून सुद्धा समाधान नाही म्हटल्यानंतर, परिस्थिती जर अनुकूल नसेल समाधान असणे शक्यच नाही. महाराज म्हणाले परिस्थिती अनुकूल नसताना काहीतरी कारणामुळे, आणि आमची परिस्थिती काही असले तरी सुद्धा अनुकूल वाटत नाही, काहीतरी त्याच्यामध्ये कमीपणच वाटत. काही नाही हो, बाकी सगळे आहे, अमुके नाही, म्हणून समाधान नाही. अनुकूल नसताना तर समाधान नाहीच नाही. मग काय करायला पाहिजे? मी आता मग सांगितलं, या प्रपंचातल्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती समाधानाचं रॉ मटेरियल नाहीये. आमच्या मनामध्ये येतच नाहीये की मी काहीतरी करायला पाहिजे. दी ओनली रेव्होल्युशन इज दी इनर रेव्होल्युशन. आपल्या अंतरंगामध्ये क्रांती झाल्याशिवाय काही नाही. आम्ही महाराजांच्या समोर काहीतरी थोडस, समजा कुठेतरी चांगले प्रवचन ऐकला तेव्हा मनामध्ये थोडं वाटतं की हा आता आपण सुरू करू असे वाटतं. आणि महाराजांच्या समोर म्हणून समोर उभे राहून म्हणायचे, महाराज आतापासून मी रोज 5000 जप करतो. घरी पोचता पोचता 4000 राहील, आणखीन 4 दिवसात 3000 राहील. पण महाराज कधी निराश होत नसत. साधू सत्पुरुष निराश होत नाही. त्यांना कल्पना आहे आमची काय परिस्थिती आहे, हे त्यांना कल्पना आहे. आम्ही कुठले याच्यातले आहोत त्यांना कल्पना आहे. महाराज म्हणाले 6 तास होत नाही, 3 तास, 3 तासही होत नाही. आम्हाला प्रपंच पाहिजेच. आमची परिस्थिती काय आहे किंवा आमची मनस्थिती, आम्हाला काय वाटतं, आम्हाला प्रपंच पाहिजे. आणि भगवंत असले तरी चालतं हो, असे आमची. आम्हाला भगवंत पाहिजेच आणि प्रपंच असले तरी चालतं, नसले तरी चालतं. आमची परिस्थिती काय झालेली आहे, आम्ही परमार्थ रूपी, खरं म्हणजे काय करायला असायला पाहिजे, परमार्थ रूपी शेताला प्रपंचाचे कुंपण पाहिजे.
आम्ही प्रपंचरूपी शेताला परमात्माचे कुंपण, महाराज माझे एवढे काम करून द्या, म्हणजे कुंपण वाढवा, प्रपंच वाढवा, आणखीन काहीतरी प्रपंचाबद्दलच विचारतो महाराज. म्हणून महाराज म्हणाले सगळे हिंग जिरेची गिराईक. एकदा महाराज भाऊसाहेबांना म्हणाले, भाऊसाहेब थकलो म्हणाले. ते देह सोडायचे 4 दिवस आधी महाराज म्हणाले, भाऊसाहेब मी थकलो. हे लोक माझी सेवा करायचं म्हणून येतात, पण मलाच यांची सेवा करावी. सगळे हिंग जिरेची गिराईक म्हणाले, पण मी मुख्य म्हणजे माझ्या दुकानाचं मुख्य वस्तू म्हणजे केशर कस्तुरी आहे. पण केशर कस्तुरी मागणारा कोणीच नाही. महाराज मला भगवंताचं नामाचं प्रेम द्या, मला बाकी काही नको. आम्ही सुद्धा काही नको शब्द वापरतोय. कसे महाराज मला एक मुलगा द्या, मला बाकी काहीच नको. मुलगा झाला. महाराज माझा मुलगा चांगले शिक्षण येऊ देत, बाकी काहीच नको. शिक्षण झाले. महाराज माझ्या मुलाला एक नोकरी लागू देत, बाकी काही नको. नोकरी लागली. महाराज माझ्या मुलाचं एक लग्न होऊ देत, बाकी काही नाही. ही बाकी काही नाही कुठपर्यंत झाला. आपल्याला थोडं तरी वाटायला पाहिजे की आता मी काय करतो. महाराजांना विचारले मग काय करायचं, परिस्थिती अनुकूल असून सुद्धा नाही, नसून सुद्धा नाही. महाराज म्हणाले या जगामध्ये समाधान नाहीये, सुख नाहीये. आम्हाला सुखाचं हिप्नोटायझेशन झालेलं आहे. मग काय आहे, मग कुठे आहे. महाराज म्हणजे आत आहे. तुम्ही अंतर्मुख झाल्याशिवाय समाधान नाही नाही नाही. इंट्रोव्हर्ट झाल्याशिवाय समाधान नाही. मग इंट्रोव्हर्ट अंतर्मुख व्हायला साधन काय. महाराज म्हणाले तुमचे मन प्रपंचामध्ये म्हणजे भरकट असताना ते मन ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये असलेल्या त्या मनाला हात धरून आपल्या अंतरंगामध्ये घेऊन जाऊन भगवंताच्या मांडीवर बसवण्याची शक्ती केवळ भगवंताच्या नामात आहे. समर्थ रामदास स्वामींनी काय केले, काय असेल समजा. तुम्ही कल्पना करा, 12 वर्षाचा मुलगा लग्न मंडपावरून पळून आला. त्यांनी आधीच योजना करून ठेवली होती, आपल्याला पळून जायचं. त्यांनी गावाबाहेर एक झाडाच्या त्याचे एक त्यांनी बसायला असे हे बघून आले होते, पोटरी असे बघून आले होते. आणि आईला वचन दिलेले होते की मी अंतरपटासमोर उभे राहणार. आईला वचन दिले. आई खूप खुश. मुलगी बघितली, लग्नाची तयारी झाली. आता अंतरपट धरले. ते ब्राह्मण सुमूर्ते सावधान म्हटले. तो नारायण नाव त्याचे. ते सुमूर्ते सावधान म्हटल्यावर तो नारायण हात धरला त्या भटजींचा. ते म्हणा माझा हात कशाला धरला. म्हटले आता तुम्ही जे बोला त्याचा अर्थ सांगा. अरे वेद्या कशाला पाहिजे अर्थ. आता आणखी 2-4 मंत्र म्हणतो, अक्षता टाकतो, प्रपंच करता नाही. मला अर्थ सांगा आणि पुढचे मंत्र म्हणा. ते म्हणाले की सुमुहूर्त आहे, सावधान हो. ते म्हणाले की मी सावधान झालेलो आहे. आणखीन ते तोंड वर करत नसे, आणखीन मंगलाष्टक म्हणत होते. आता शेवटचे मंगलाष्टक म्हणून अक्षता घालण्यासाठी अंतरपट काढतात. मुलगाच नाही. काय तळमळ असेल त्यांचे. महाराज म्हणाले आम्हाला तळमळ नाही हो. महाराज म्हणाले 3 गोष्टी पाहिजे आपल्यामध्ये, निष्ठा, तळमळ आणि चिकाटी. निष्ठा पाहिजे. समर्थांना काय निष्ठा हो. महाराजांना केवढे प्रचंड निष्ठा हो. तुकामाईला शरण गेलो
तर निश्चित माझे कल्याण होईल म्हणून त्यांना केवढी निष्ठा होती. समर्थांना केवढी निष्ठा होती. त्यांनी प्रपंचातले कुठल्याही प्रकारचे ऐश्वर्य, भोग, सुख, वैभव, विद्या, गौरव याच्या नादी न लागता फक्त त्यांनी नामस्मरण करत राहिले. आणि ते त्या लग्न मंडपातून पळून आले आणि सगळीकडे त्यांनी शोध केले तर कुठेही नाही सापडले. त्यांनी पळून आले आणि त्या याच्यात बसले आणि नंतर त्या मुलीला तिथे आणखीन एक दुसऱ्या तयारच असतात की केव्हा होईल असेल तर त्या मुलालाही बरं वाटलं असेल. अनायास मुलगी मिळाली, चला जातो. आणि तिथून सरळ ते नाशिकला आले, पंचवटीला. रामाला म्हटले, रामा मला 13 कोटी जप करायचे. टाकळी म्हणून गाव तिथे काय खडतर त्याने तपस्या केली. ते सकाळी 4 वाजता उठायचे, नाभीपर्यंत आपले स्नान करायचे, संध्या करायचे आणि नाभीपर्यंत पाण्यामध्ये उभे राहून नामस्मरण कर जप करायचे. 12 वाजेपर्यंत अखंड जप करायचे. खाली ते म्हणजे मासे खाऊन खाऊन मासे खाऊन खाऊन त्याने खड्डे पडले होते. हे सगळे पांढरे झालेले होते. शरीर सगळे पांढरे. आणि पंचवटी तिथून 5 किलोमीटर आहे. तिथे पळून जाऊन मधुकरी मारून आणायचे आणि ते आणलेले मधुकरी मारुतीला नैवेद्य दाखवायचे. नैवेद्य दाखवून ती झोळी म्हणजे त्या म्हणजे गोदावरीच्या पाण्यामध्ये बुडवून काढायची. त्यातले सगळे तिखट, मीठ वगैरे सगळे निघून जाऊ दे. नीरस अन्न खायचे. एक दिवस आम्हाला भाजीला जर मीठ कमी झाले असेल ना, घरी आपले सुरू होतात 35 वर्ष झाले भाजी करता करता तुला अजूनही भाजी करता येईल, स्वयंपाक करता करता. आणि त्याही तयारीच असतात, त्या पण तयारीतलेच असतात. माझ्या हातचं खात 35 वर्ष झाले. भाजी असे होत असेल ते तुम्हाला माहित नाही का? जसे असेल तसे खाऊन घेऊन. आणि तसे ते खाऊन मग नामस्मरण करत राहायचं. संध्याकाळी परत पंचवटीला जाऊन कुठल्या तरी देवळामध्ये सत्संग, प्रवचन, कीर्तन होत असेल तर ते अत्यंत श्रद्धेने, निष्ठेने ऐकायचे. 12 वर्ष त्यांनी अखंड ते तळमळीने, निष्ठेने आणि चिकाटीने नामस्मरण केले. आपल्यामध्ये निष्ठा पाहिजे, तळमळ पाहिजे, चिकाटी पाहिजे. महाराज म्हणाले भगवंताचे साक्षात्कार व्हायला आपल्याला तळमळ पाहिजे. कशी तळमळ पाहिजे ते म्हणाले, एखाद्या माशाला आपण पाण्यातून बाहेर काढलं म्हणजे ती मासा पाण्यासाठी जेवढे म्हणजे धडपडत असते तेवढे आपल्याला भगवंताच्या दर्शनासाठी चिकाटी पाहिजे. समजा एखादा मुंगळ्या असतात, ते गुळाचे हे पकडले ना, तुम्ही ओढले तर ते इथे म्हणजे त्यांचे मान कापून जातं, पण ते काय सोडत नाही. आणि निष्ठा पाहिजे. यानेच माझे उद्धार होणार, भगवंताच्या नामस्मरणानेच माझे उद्धार होईल. या सद्गुरूला शरण जाऊनच माझे उद्धार होईल. प्रपंच करून मला सुख होईल असे नाहीये. मला अंतर्मुख व्हायचं आहे. त्यासाठी मला एकच उपाय आहे की मी सद्गुरूला शरण जाऊ आणि नामस्मरण, आणखी काही करायचं. आमचे भाग्य आहे, आम्हाला असे सद्गुरू भेटलेले आहे. सद्गुरू भेटणे काही सामान्य नाही. महाराज म्हणाले आधी संत भेटणे कठीण, भेटले तरी त्यांना ओळखणे आणखीन कठीण, ओळखले तरी त्यांच्याविषयी निष्ठा बसणे आणखीन कठीण, आणि निष्ठा बसली तरी ती निष्ठा आयुष्यभर टिकणे फारच कठीण.
आम्हाला काहीतरी विकल्प येतात. हो ते चांगले होते हो पहिल्यांदा, हल्ली ते काय बिघडलेले आणि हा बिघडलेला आहे त्याला माहिती नाही. असू देत. मला काय म्हणायचं आहे की काय आपल्याला सद्गुरू असे भेटले, काय त्यांची कळकळी किती आहे. महाराज म्हणाले बाकी काही करू नका, पळशी तरी कोठे दासी, आम्ही तुझे नाम गोपू अहर्निशी. अरे तू कुठे पळून जाणार आहे, आम्ही तुझे नाम गोपू अहर्निशी. आम्हाला लागायला पाहिजे. स्वामी रामदास म्हणून होऊन गेले, त्यांचे एक म्हणजे कपड्याचे हे होते गिरणी, ते म्हणजे त्याचे नुकसान झाले तेव्हा त्यांना वाईट वाटलं. त्यांचे वडील त्याला काय म्हणाले, अरे तू कशाला असे वाईट वाटून घेतो, नामस्मरण कर म्हणाले, राम नामस्मरण. एकदा ते पकडले बघा, असे पकडले की ते क्षणभर सुद्धा सोडले नाही. I have repeated the God's name like machine. I have repeated the God's name like madman. वेड्यासारखे नामस्मरण. महाराजांना कोणीतरी विचारले नामस्मरण कसं, नामस्मरण करणाऱ्यांच्या पायऱ्या काय काय आहे, डायमेन्शन काय आहे. महाराज म्हणाले पहिलं डायमेन्शन म्हणजे जपाला बसलो, कंटाळ होणे नको होणे पहिले. तुम्ही 2-4 मार्क केले, फार त्रास होण्यासारखे तोंड करून आज एवढे कंटाळ. समजा आपण ठरवलं, संकल्प केलेला आहे, रोज 3-3.5 हजार जप करायचं संकल्प केलेला आहे, कंटाळ आले तरी करायचं असे ठरवून जर जप करू लागलो, मग दुसरी अवस्था काय आहे, वाईट विचार आहे. जपाला बसलो की इतके वाईट विचार येतात, आम्हालाच वाटतं की आम्ही एवढे काय वाईट आहोत का. तेव्हा महाराजांना विचारले, महाराज काय फार वाईट विचार येतात. महाराज म्हणाले ते वाईट विचार येणे तुमच्या नामस्मरणाच्या दृष्टीने हितकारक हिताचं आहे. अरे कसं कसे. तेव्हा महाराज म्हणाले समजा, त्यांनी 2-3 उदाहरण सांगितले. समजा एक याच्यामध्ये साप आहे, ते वेरूळ मध्ये एक साप आहे, त्या साप बाहेर काढायचं असेल तर वरून डबा वाजवले तर ते साप जाणार नाही. पण त्यांनी तुम्ही गरम पाणी घातला किंवा धूर सोडला तर भुस्स असे वर येईल. तसे आमच्या अंतःकरणामध्ये वासनारूपी साप बसलेले आहे आणि त्याला बाहेरचे काय याच्याने ते जाणार नाहीये, आणखीन वाढत जाईल ते. मग आपण नामस्मरण करू लागलो की त्यांना तिथे सहन होत नाहीये, म्हणून ते बाहेर येतात, म्हणून ते नको ते विचार येतात. महाराज म्हणाले तुमच्या घरासमोर गटार आहे, ते घाण खाली बसून म्हणजे स्वच्छ पाणी वाहत आहे, पण तुम्हाला वाटलं की ते गटार साफ करायचं म्हणून तुम्ही काय हे घेतला आणि ते गटार स्वच्छ करू लागला की तेव्हा घाण वास येतो. खेचून घेऊन असे करू लागला की घाण वास येतो. तेव्हा ते तुम्हाला अरे काय घाण वास येते म्हणून तुम्ही सोडून दिला, परत घाण खाली बस. वास आले तरी असे राग दाबून घेऊन ते स्वच्छ केले तर स्वच्छ होऊन. महाराज म्हणाले तुमच्या वाड्यासारखे मोठे घर आहे, 4-5 तिथे भाडे करू आहेत, ते मला वाटलं की ते फ्लॅट बांधला. तेव्हा तुम्ही त्यांना सगळ्यांना म्हणजे नोटीस दिली, तुम्ही 2 महिन्यात घर मोकळे करा. तेव्हा ते 40-50 वर्षापासून राहिलेले असतात, ते तुमच्याशी भांडू लागतात, आम्ही काय सोडत नाही, आम्हाला 50 वर्ष झाले इथे, असे तसे भांडू लागतात. तेव्हा तुम्ही कोर्ट कचेरी वगैरे करू लागला तेव्हा आपोआप निघून जातात. हे जसे आहे आमच्या अंतःकरण रूपी वाड्यामध्ये कामक्रोधाने विकार रूपी भाडे करू अनेक जन्मापासून भाडे करू होऊन राहिलेले आहे. आम्ही हातात माळ घेऊन नामस्मरण करू लागलो, त्यांना नोटीस दिल्यासारखे बाहेर पडा आता, तेव्हा ते वर येतात. त्यामुळे त्याच्यामध्ये चांगलंच आहे. वाईट विचार आले तरी आमचे नाम घेणे आम्ही काय सोडलं नाही. मग तिसरी अवस्था काय आहे, आवड निर्माण होणे, आणखीन करावंसं वाटणे, आणखीन करावंसं
हो चला की ताट पाडलेलं आहे देवाचं, नाही त्याला थांब आणखीन 2 माळ करून ये, मग आवडलं. आणि सारखं म्हणजे ते म्हणजे स्वयंपाकघराकडे जाऊन झालं काय म्हणायचं. हो झाल्यावर सांगतो, बसा की तिकडे बाहेर, हातात माळ आहे, आणखीन 2 माळ जप करा. आवड निर्माण होणे आणि याची पुढची अवस्था आहे वेड लागणे, व्यसन होणे. त्याची पुढची अवस्था व्यसन. जसे व्यसनी माणूस आपल्या व्यसनापायी सगळे घालवतो पण व्यसन सोडत नाही, तसे आम्ही भगवंताच्या नामासाठी सगळे घालवले तरी हरकत नाही, मी नाम सोडणार नाही, हे व्यसन आहे. आणि याच्या पुढची अवस्था म्हणजे वेड लागणे. यह दुनिया एक पागल खाना है, यहाँ सब कोई पागल है. कोई पैसे के लिए पागल है तो कोई प्रतिष्ठा के लिए पागल है, कोई काम के लिए पागल है तो कोई कांचन के लिए पागल है, लेकिन विरले ही ऐसा है जो भगवान के लिए पागल है. भगवंताची वेळ लागणे म्हणजे एका समाजाच्या एका शतमानामध्ये एखाद्या माणसाला समजा भगवंताची वेळ लागली, त्या समाजाचं कल्याण होऊन जाईल, ते समाज धन्य होऊन जाईल. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अनंत सत्य सागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणि स्थितेतः. कुलम पवित्रम, जो माणूस भगवंताच्या नामामध्ये जग विसरलेला आहे त्याचे कुळ पवित्र आहे. जननी कृतार्था, 9 महिने आपल्या पोटामध्ये म्हणजे धारण करून जन्म दिलेली माता आई म्हणजे जननी पवित्र, अर्थात सार्थक झाले, तिथे कृतार्थ झाली. कुलम पवित्रम जननी वसुंधरा पुण्यवतीच ते. त्यांनी हिंडलेले किंवा त्यांचे पादस्पर्श झालेले भूमी वसुंधरा पुण्यवती. अनंत सच्चित सागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणि, ज्याचे मन त्या भगवंताच्या स्मरणामध्ये मग्न झालेले, तो एक समाजाला भूषण आहे. महाराज म्हणाले, एखाद्या समाजाच्या एका शतमानामध्ये भगवंतासाठी सर्वस्व म्हणजे भगवंताला सर्वस्व मानून त्या भगवंताचा वेढा झाला असेल तर ते समाज धन्य होऊन जाईल. महाराज म्हणाले, तेवढे सुद्धा नको, एखाद्या समाजाच्या एका शतमानामध्ये एखादा माणूस अगदी मनापासून नामस्मरण करू लागला तरी सुद्धा तो समाज धन्य होऊन जाईल. महाराज म्हणाले की 3 तास नाही होत, 1 तास 24 तासामध्ये भगवंताने आम्हाला प्रपंच करायला, ज्या प्रपंचातून काहीही निष्पन्न होत नाही, सर्वं व्यर्थम मरण समये, शेवटी व्यर्थ होऊन जात. घरातली माणसं असे करू लागतात की हा म्हातारा काय त्रास देतो असं. एक सून बाई रडत होती, सासरा मरत होता, म्हणजे फार याच्यात होता. तेव्हा डॉक्टर आले, तो म्हटलं, मॅडम काय तुम्ही हे करून चिंता करू नका, मी इंजेक्शन देतो, बरं वाटेल. त्याच्यासाठीच रडते म्हणाले. हा म्हातारा केव्हा अजूनही का जात नाही म्हणून रडतो. असे होणे चांगलं नाही. महाराज म्हणाले की आपले वार्धक्य अत्यंत समाधानपूर्ण होण्यासाठी आजपासूनच तयारी करा. याला प्रचंड म्हणजे प्रज्वलित उदाहरण म्हणजे भाऊसाहेब. महाराजांचे शिष्य जे भाऊसाहेब होते, त्यांना 87 वर्ष झालेले होते, त्यांना हर्नियाचा त्रास होत होता. तेव्हा डॉक्टर आले, शहा म्हणून एक गुजराती डॉक्टर आले, ते म्हणाले, ते बघितले आणि बाहेर येऊन ते बेलसरे बाबांना म्हणाले, त्यांना ताबडतोब ऍडमिट करा म्हणाले, क्रिटिकल आहे. तेव्हा बेलसरे आतमध्ये आल्यानंतर भाऊसाहेब विचारले, केशवराव डॉक्टर काय म्हणाले? तेव्हा ते म्हणाले, ताबडतोब ऍडमिट करावं, स्वालीच्या कानावर घाला म्हणाले.
आम्ही असे करायला नको आणू. ते भाऊसाहेबच वेगळे, त्यांची निष्ठाच वेगळी. ते म्हणाले स्वारींच्या कानावर घाला. महाराज म्हणाले समजा आमच्या मुलाला किंवा आमच्या घरातल्या माणसाला थोडेसे सिरियस आहे, पहिल्यांदा तुमचे गुरु आठवतील का डॉक्टर आठवतील? विचार करा. त्यावेळी कसले गुरु? डॉक्टर म्हणाला. महाराज भाऊसाहेब म्हणाले स्वारींच्या कानावर घाला. दर्शनात आश्चर्य, काय करायचं? मग बाहेर आल्या, त्या फोटो समोर उभे राहिले आणि म्हणाले की भाऊसाहेबांना ताबडतोब ऍडमिट करायला सांगितले. आणि आत आले. भाऊसाहेब विचारले महाराजांना सांगितलं ना? हो सांगितलं. मग आमचे काम झाले. आता लहान मुलं असतात घरी. ते मुलगा एक आला आणि बाबा उद्या आम्हाला पिकनिकला घेऊन चाललेले आहे, आम्हाला 200 रुपये पाहिजे आहे, असे एवढे सांगून पळून जातो. त्याचे काम संपले, त्याचे काम झाले. आणि बाबाला वडिलांना सांगितल्यानंतर त्याचे कर्तव्य संपले आणि परत तो काय विचार करण्याचा त्याला काही प्रश्नच नाही. उद्या जाताना घेऊन जातो एवढं सांगतो आणि खेळायला जातो. हे जसे आहे तसे भाऊसाहेबांच्या बद्दल दलसरे सांगितल्यानंतर भाऊसाहेब म्हणाले संपले. महाराजांना सांगितलं मग झालं. रात्री 8-9 वाजता घरातली माणसं बायका म्हणू लागल्या की हे मुलांना लवकर जेवण करून घेऊन दे. भाऊसाहेबांचे काय होईल काय खात्री नाही. पुढे 5 वर्ष राहिले, 92 वर्षपर्यंत मला भाऊसाहेबांच्या बद्दल खूप म्हणजे खूप आदर वाटतो. सांगायचं म्हणजे ब्रह्मानंद महाराज आणखीन आनंद सागर म्हणजे कृष्णाचे 2 म्हणजे सखा असल्यासारखे अर्जुन आणि उद्धव. अर्जुन आणि उद्धवांच्या बद्दल कृष्णाला खूप जसे प्रेम होता तसे महाराजांना ब्रह्मानंद आणि आनंद सागरांच्या बद्दल. पण कृष्णाला जसे गोपिका स्त्रियांच्या बद्दल गोपींच्या बद्दल प्रेम होता तसे भाऊसाहेबांच्या बद्दल प्रेम. भाऊसाहेबांना महाराजांच्या बद्दल प्रेम होतं. गोपींना महाराज कृष्णाबद्दल जसे प्रेम होतं तसे भाऊसाहेबांना महाराजांच्या बद्दल. 5 वर्षांनी 92 वर्ष झाले. ही एक गोष्ट सांगून पूर्ण करतो. आपले वार्धक्य समाधान पूर्ण आहे. अमृत म्हणे हरिभक्तांचा शेवट करशी गोड, या दिसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. एवढ्यासाठीच मी एवढी धडपड केली. तुकाराम महाराज. आणि 92 वर्ष असताना ते एक दिवस महाराजांना काय म्हणाले, महाराज मला घेऊन जा म्हणाले. काय भाऊसाहेब तुम्हाला कंटाळा आला काय? नाही म्हणाले. पण कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, उठून बसता येत नाही, या परिस्थितीमध्ये सगळ्यांना किती हे कष्ट होतं, कशाला म्हणजे घेऊन जा. तेव्हा महाराज म्हणाले भाऊसाहेब या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला एवढ्यासाठीच ठेवलेले आहे. या परिस्थितीमध्ये सुद्धा समाधानाने राहता येईल म्हणून एक उदाहरण असू देत कोणतं. आपल्याला हे सांगायचं आहे. आपल्याला महाराजांनी म्हणाले की तुम्ही खूप नामस्मरण करा असे मी म्हणत नाही. थोडे तरी असेल अत्यंत प्रेमाने अत्यंत आवडीने. महाराज म्हणाले समजा तुम्ही श्रीखंड करता, एक समजा 5 किलो चक्का आणून 5 किलो साखर घालून श्रीखंड, त्याच्यामध्ये केशर किती घालतात? एक 5 ग्राम, 2 ग्राम, 3 ग्राम, 5 ग्राम घातले तर पुष्कळ. पण खाणारे माणसं काय म्हणतात, तू काय हो श्रीमंतांचे घरचे श्रीखंड म्हणजे असली केशर घातलेले आहे म्हणून. हे जसे आहे तसे महाराज म्हणाले 10 किलो चक्का म्हणजे 10 किलो चक्का आणि 10 किलो साखर इतके प्रपंच करा. पण त्यात सुद्धा
5 ग्राम केशर इतके भगवंताचे नाम असले तर त्या प्रपंचाला सौंदर्य येईल आणि श्रीमंती येईल. महाराज म्हणाले 1 तास. महाराज एखाद वेळ होईल, एखाद वेळ नाही होणार, एखाद दिवस होईल, एखाद दिवस नाही, तेही राहू दे म्हणाले. 1 माळ रात्री झोपताना अंथरुणावर बसून 1 माळ असे जप करा की 1 दिवस सुद्धा मी 1 माळ जप केल्याशिवाय झोपलो नाही. ते महाराज म्हणाले की समजा त्यावेळीच आमचं जर भगवंत आम्हाला घेऊन जायला आला तर आम्हाला सांगता येईल की महाराज जर आम्हाला घेऊन जायला आले, भगवंत घेऊन जायला आला, भगवंता माझे आजचे 1 माळ राहिलेली आहे, ती माळ झाल्यावर तू घेऊन जा. समजा आपण 1 दिवस केले, 1 दिवस नाही केले तर भगवंत म्हणेल अरे तू माहिती आहे तू कसे कर, चल असे म्हणते. असू दे, मला काय म्हणायचंय, मला खूप म्हणजे समाधान झालं. महाराजांचे किती सांगितले तरी कमी आहे. आपण मनापासून नामस्मरण करायला पाहिजे. म्हणजे नामस्मरण, उपासना, रोज नामस्मरण करायचे, एक प्रवचन वाचायचं, महाराजांचे थोडेसे चरित्र. ए ब्युटिफुल सिंथेसिस ऑफ ह्युमन अँड डिव्हाइन. मानवीय आणि दैवी भावांचे समुच्चय म्हणजे महाराजांचे चरित्र. असे एक चरित्र आणि होईल तेवढे हनुमान असा 40 पाठ करायचे, 1, 2, 3, 4, 5 आणि रोज जेवढे होईल तेवढे राम नाम लेख. मी यांना पंचप्राण म्हणतोय. आपल्या परमार्थाचे पंचप्राण नामस्मरण, हनुमान 40 उपासनाच्या रूपाने, महाराजांचे चरित्र, प्रवचन आणि राम नाम लेख. हे एवढे जरी आम्ही करत राहिलो 3500 जप, 5000 एवढे होतील तेवढे, पण 1 दिवस सुद्धा नामस्मरणाशिवाय गेले नाही असं. आपण सगळे इतके 3 वाजत आले, इतके वेळ आपण शांतपणे बसून ऐकलं, मला खूपच बरं वाटलं. आणि अजूनही मला गोंदावलं जायचं आहे. महाराजांच्या चरणी मी अगदी अनन्य भावनेने प्रार्थना करतो की महाराजांनी आपल्या सगळ्यांना आयुष्य, आरोग्य आणि ऐश्वर देव. आणि मुख्यतः आपल्याला महाराजांनी नामस्मरणाविषयी अनन्य प्रेम, सद्गुरूविषयी निष्ठा आणि भगवंताविषयी भक्ती देवत अशी प्रार्थना करून तुम्ही सगळे कुठून आलेला आहात. मला तेवढे माहीत नाही आहे, तरी सुद्धा महाराजांनी आपल्या सगळ्यांना अनुग्रहित करवत असे प्रार्थना करू. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.